नमस्कार. ह्या व्हिडिओमध्ये आपण मनवाहन ॲप कसा डाउनलोड करायचं आणि डाउनलोड केल्यानंतर यूजर रजिस्ट्रेशन कसं करायचं आणि ट्रिप कशी बुक करायची याबद्दल आपण माहिती समजून घेऊ. तर मनवाहन ॲप डाउनलोड करण्यासाठी प्ले स्टोअर ओपन करा आणि त्यात मनवाहन असं सर्च करा. MANNVAHAN हे सर्च केल्यानंतर तुम्हाला मनवाहन ॲप गुगल प्ले स्टोअरला सापडेल आणि इथून तुम्ही डाउनलोड करू शकता. मी ऑलरेडी ॲप इन्स्टॉल केलेलं आहे, तर आपण बघूया ॲप कसं दिसतं. तर मनवाहन ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर सर्वात आधी अशी स्क्रीन दिसेल तुम्हाला. तर इथं अलो ह्या बटनाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर याला म्हणतात लॉग इन स्क्रीन. तर त्याला साइन इन विथ गूगल हे क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपला जो पण ईमेल आय डी असेल तो सिलेक्ट करायचा, जेणेकरून आपल्याला वारंवार लॉग इन करण्याची गरज पडणार नाही. तर इथं आपला एक नंबर, कॉन्टॅक्ट नंबर जो पण असेल तो टाकायचा आहे. कॉन्टॅक्ट नंबर टाकल्यानंतर कंटिन्यू म्हणा. त्यानंतर इथं नाव टाका तुमचं आणि जेंडर आणि जे पण तुमचं बर्थ इयर असेल ते तुम्ही सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर क्रिएट अकाउंट याला क्लिक करा. तर तुमचं अकाउंट हे क्रिएट झालेलं आहे आणि आता वारंवार ते अकाउंटचं डिटेल टाकण्याची गरज नाही. जेव्हा तुम्ही ॲप ओपन करणार तर याला म्हणतात होम स्क्रीन. ही होम स्क्रीन तुम्हाला दिसणार आहे आणि तुम्ही जे पण डिटेल्स टाकले आहेत तुमचे ते तुम्ही या ठिकाणी तुम्ही बघू शकता. आता बघूया आपण ट्रिप कशी बुक करायची मनवाहन ॲपमध्ये. तर आता आपण सिलेक्ट करूया बाईक आणि सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही वाईल यूजिंग ॲप असे ह्या बटनाला क्लिक करायचं आहे. तर तुम्ही तुमची करंट लोकेशन ही चेक करू शकतात. करंट लोकेशन कुठे आहे आणि तुम्हाला तुमच्या लोकेशनपासून कुठे जायचं आहे त्याला आम्ही म्हणतो ड्रॉप लोकेशन. त्याला क्लिक करा. बघा आता तुम्ही करंट लोकेशन हे तुमचं पिकअप लोकेशन सिलेक्ट केलं आहे. तुमच्या करंट लोकेशनपासून तुम्हाला जिथं जायचं असेल ते तुम्ही इथं टाईप करू शकतात. जे पण ॲड्रेस गुगल मॅपला आहेत ते सर्व ॲड्रेस तुम्ही इथं सर्च करू शकतात. जसं की SSVPS कॉलेज बघा, त्यानंतर SVKM कॉलेज. तर जे पण ॲड्रेस हे गुगल मॅपला असतात, कॉलेज असो, हॉस्पिटल असो किंवा कोणाचं घर असेल जे गुगल मॅपला ॲड केलं असेल तेही तुम्ही इथं सर्च करू शकताय. आता काही ॲड्रेस असे जसं तुम्हाला कोणाच्या घरी जायचं आहे ते जर गुगल मॅपला नसेल तर ते कसं करणार. तर तुम्ही इथं बघू शकताय. आता असं गृहीत धरा माझ्या मित्राच्या घरी मला जायचं आहे आणि ते दत्त मंदिर चौक जवळ आहे, पण मला ते कसं टाकणार तुम्ही आता बघूया आपण. तर मी दत्त मंदिर चौक हे सिलेक्ट केलं आहे. त्यानंतर सिलेक्ट ऑन मॅप असं म्हटलं तर बघा तुम्ही सिलेक्ट दत्त मंदिर चौकला गेल्यानंतर मी हा जो माझा ड्रॉपचा मार्कर आहे त्याला मी असं मूव्ह करू शकतो आहे. तर जर माझ्या मित्राचं घर थोडं या साईडला असेल
तर मी असं सिलेक्ट करू शकतो आहे. जेणेकरून एखादा मेन स्टॉप असतो त्याच्यामध्ये जेव्हा असतं आपलं, तर मेन स्टॉपचं नाव सर्च करायचं आणि त्यानंतर आपलं घर जर मध्ये असेल तर तुम्ही सिलेक्ट ऑन मॅप, हे जे मी तुम्हाला इथे दाखवलं, सिलेक्ट ऑन मॅप खाली जे बटन आहे त्याला क्लिक करून तुम्ही जवळपास म्हणजे तुमच्या घराचा ॲड्रेस किंवा मित्राच्या घराचा ॲड्रेस तुम्ही मॅपवर सिलेक्ट करू शकता. तर अशा पद्धतीने गुगल मॅपला जो ॲड्रेस आहे तो तुम्ही इथं सर्च करू शकता, किंवा जे गुगल मॅपला नाही आहे ते ॲड्रेसही तुम्ही इथं टाकू शकता. तर जे पण ॲड्रेस तुम्ही सिलेक्ट करतात किंवा इथं सर्च करून क्लिक करतात ते तुम्हाला इथं रिसेंट सर्चमध्ये खाली दिसणार आहे, जेणेकरून तुम्ही पुढच्या बुकिंगमध्ये इथं दिलेल्या बटनाला क्लिक करून त्वरित बुकिंग करू शकतात. आम्ही काही ॲड्रेस सजेशन बॉक्समध्ये दिलेले आहेत, जसं की रेल्वे स्टेशन, बस स्टँड. ते तुम्ही डायरेक्टली क्लिक केलं तर तेही तुम्ही सिलेक्ट करून तिथं जाऊ शकता. जसं रेल्वे स्टेशनला क्लिक केलं तर तुमची बुकिंग तुमच्या घरापासून ते रेल्वे स्टेशनपर्यंत बुकिंग ही कन्फर्म होते. त्यानंतर इथं युअर करंट लोकेशन पण आम्ही दिलं आहे. ज्यावेळेस तुम्हाला कुणाला बसस्टँडवरनं तुमच्या घरी बोलवायचं असेल तर त्यावेळेस तुम्ही वरती इथं धुळे बसस्टँड म्हणा आणि या ठिकाणी तुम्ही तुमची करंट लोकेशन सिलेक्ट करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही कोणालाही तुमचे जे मित्र आहे वगैरे त्यांच्यासाठी तुम्ही बुकिंग करू शकता. आता परत आपण आपले लोकेशन सिलेक्ट करा आणि ड्रॉप लोकेशन आपले रेल्वे स्टेशन ठेवूया. तिसरा टॅब तुम्ही बघू शकता, सेव्ड. हे ज्यावेळेस तुम्हाला वारंवार एखाद्या लोकेशनला जायचं असतं त्यावेळेस तुम्ही या सेव्डचा वापर करू शकता. जसं की माझा ॲड्रेस मी आता ॲड ॲड्रेस केला. जसं माझं होम आहे, जे माझं घराचा ॲड्रेस आहे, जर मला इथं सेव्ह करायचं असेल तर मी इथं दत्त मंदिर चौकजवळ जर माझं घर असेल, मी सर्च केलं आणि दत्त मंदिर नंतर हा जर माझा घराचा ॲड्रेस असेल, इथं माझं घर असेल कुठे, तर मी इथं सेव्ह करेन. जेणेकरून पुढच्या वेळेस ज्यावेळेस मला बुक करायचं असेल त्यावेळेस मी सोप्या पद्धतीत इथं होम सिलेक्ट करेल आणि माझा घराचा ॲड्रेस हा ड्रॉप लोकेशनमध्ये सिलेक्ट करू शकतो आहे. ज्यावेळेस मी बसस्टँडला असतो, मला घरी जायचं असेल तर सेव्ह ॲड्रेस हा खूप कामाचा असतो. वारंवार तुम्हाला टाईप करायची गरज पडत नाही. त्याच पद्धतीने तुम्ही घरून ऑफिसला जात असाल तर ॲड ऑफिस म्हणायचं आणि तुम्ही ऑफिसचा ॲड्रेसही सेव्ह करू शकता. तर इथं कन्फर्म म्हणा आणि हा माझा झाला वर्कचा ॲड्रेस. तर वारंवार जसं घरून तुम्ही ऑफिस जात आहे आणि ऑफिसमधून घरी येत आहे, तर ह्या दोन गोष्टी तुम्ही सेव्डमध्ये सेव्ह करू शकताय आणि ह्या गोष्टी ह्या तुमच्या पर्सनल असतात, जे फक्त तुमच्या आणि तुम्हालाच दिसणार असतात, तुम्हालाच दिसणार आहे आणि तुमच्याच कामाच्या वस्तू इथं सेव्हमध्ये असते. ते झाल्यानंतर इथं आता आपण डन म्हणू. तर तुम्ही बघू शकता हे आपण दुसरा ॲड्रेस सिलेक्ट करूया. इथं आपण बसस्टँड करूया. तर करंट लोकेशनपासून धुळे बसस्टँड असा मी ॲड्रेस सिलेक्ट केला आहे आणि त्यानंतर कंटिन्यू म्हणायचं. कंटिन्यू म्हटल्यानंतर कन्फर्म पिकअप लोकेशन असं येतं. तर कधी कधी आपली करंट लोकेशन ही थोडी चुकीची असू शकते, तर पिकअप लोकेशन आपलं एकदम कन्फर्म करायचं आहे की ती व्यवस्थित आहे की नाही आहे. आणि जर नसेल तर तुम्ही थोडासा मॅप असं सरकवू शकताय आणि तुम्ही जिथं उभा असाल तिथे तुम्ही घेऊन जाऊ शकताय. त्यानंतर कन्फर्म म्हणायचं आहे. तर तुम्ही बाईकसाठी रेट बघू शकताय. रेट किती आहे, बाईकला 1 पर्सन अलाउड आहे, एका व्यक्तीला बाईक नेते आणि किती किलोमीटर आहे, किती वेळ लागणार आहे, या सर्व गोष्टी तुम्ही इथं बघू शकताय. आणि जर तुम्हाला डिस्काउंट अप्लाय करायचं असेल तर डिस्काउंट ह्या बटनाला क्लिक करा आणि इथं अप्लाय दाबा.
तर तुम्ही प्राईजही तुम्ही बघू शकताय. 51 होती ती आता 46 झाली आहे. तर ती पैसेही कमी झाले डिस्काउंट अप्लाय झाल्यानंतर. आणि ज्यावेळेस तुम्हाला कन्फर्म असेल, तुम्हाला जायचं असेल, तर बुक ट्रिप ह्या बटनाला क्लिक करा आणि तुमची ट्रिप ही कन्फर्म होईल. आणि विदिन 20 ते 30 सेकंडमध्ये तुम्हाला तुमचं जे पण बाईक असेल किंवा ऑटो बुक होईल. आता मी याला कॅन्सल करतोय. तर तुम्ही जर त्याला कंटिन्यू ठेवलं असतं तर तुम्हाला ऑटो किंवा बाईक मिळाली असते. आता आपण बघूया ऑटो कशी बुक करायची. तर आपण ऑटोला सिलेक्ट केलं, त्यानंतर पिकअप आणि ड्रॉप लोकेशन जसं आपण बाईकसाठी केलं तसंच करायचं आहे. त्यानंतर तुम्ही ड्रॉप लोकेशन इथं सर्च करू शकता किंवा तुमच्या जे रिसेंट सर्च म्हणजे आता जवळपास तुम्ही कुठे गेला असाल तर रिसेंट सर्चमधून पण तुम्ही क्लिक करू शकताय आणि परत डन म्हणा इथं. त्यानंतर कंटिन्यू म्हणा, पिकअप लोकेशन सिलेक्ट करा. आता जी ऑटो आपण बुकिंग करतो ती 3 पर्सन मॅक्स. त्याचा अर्थ असा असतो की 3 लोकांचं हे भाडं, पूर्ण भाडं हे तुमच्यासाठी दाखवत आहे. तर ₹98 हे 3 लोकांचं भाडं आहे. जर तुम्ही एकटे जाणार तरीही ₹98 द्यायचे, 2 जण गेले तरीही 98 द्यायचे, 3 जण गेले तरीही ₹98 द्यायचे. आणि जास्तीत जास्त 3 लोक ऑटोमध्ये बसू शकतात. आणि ही ऑटो ही तुमची प्रायव्हेट असणार आहे. त्यात दुसरं कोणीच बसणार नाही. ती तुम्हाला पिक करेल आणि तुम्हाला सोडून देणार आहे. त्यात मध्ये कोणताही दुसरा पॅसेंजर बसणार नाही. तर अशा पद्धतीने ऑटोचीही बुकिंग तुम्ही करू शकताय. फक्त इथं बुक ट्रिप म्हणा आणि बुक होऊन जाईल. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मनवाहन ॲप कसं डाउनलोड करायचं, रजिस्ट्रेशन कसं करायचं, बाईक कशी बुक करायची, ऑटो कशी बुक करायची, सर्वबद्दल माहिती दिलेली आहे. तरीही तुम्हाला जर काही शंका असेल त्यासाठी तुम्ही इथं सपोर्टच्या बटनाला क्लिक करा. तर आम्हाला तुम्ही ईमेलद्वारे किंवा व्हॉट्सॲपद्वारे किंवा फोन कॉलद्वारे आम्हाला संपर्क साधू शकताय आणि तुमचा जो पण प्रश्न असेल आम्हाला विचारू शकताय. धन्यवाद.